नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महापीड महामित्र अजय रामदास थोरात। माझं नाव संदीप भागवत किरंगे, राहणार सावकळे सिम, तालुका यावल, जिल्हा जळगाव। तर दादा, तुम्ही किती वर्षापासून केळीची बागायती करतात? आणि साधारण 2 वर्षापासून केळीची लागवड करतोय। म्हणजे प्रथमतः नवती आणि त्या नवतीचा बरोबर। तर नवतीचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केले सुरुवातीपासून शेवटपर्यंत? नवतीचं नियोजन आम्ही G9 टिश्यू कल्चरचे रूपक प्लांट केले होते आणि त्याच्यानंतर ड्रिचिंगसाठी आम्ही महापीडचे प्रॉडक्ट वापरले, जसे की रेक्टर ग्रीन, त्याच्यानंतर सोलिसोमिक्स, त्याच्यानंतर समाधानकारक, आणि त्याच्यापेक्षा मी म्हणेल की ती अतिशय म्हणजे दुसऱ्या याच्यापेक्षा ही वाढ आम्हाला चांगली वाटली। त्याच्यानंतर जसं झाड मोठं होऊ लागलं, म्हणजे पिकाच्या अवस्थेनुसार तुम्ही बागाच्या बुंद्यासाठी कोणती ग्रेड वापरली? आणि जसं झाड मोठं होऊ लागलं आणि गर्भधारणेचा पिरियड जवळ यायला लागला, त्यावेळेस बागाचा बुंदा वाढवण्यासाठी आम्ही न्यूट्रीफॉस, महापीडचा खास करून न्यूट्रीफॉस खूप जबरदस्त रिझल्ट आहे न्यूट्रीफॉसचे। आम्ही स्वतः त्याचा अनुभव घेतला आहे। आपल्या सिरीजमध्ये कोणकोणते ग्रेड आपण वापरले? त्याच्यानंतर गर्भधारणा झाल्याच्या नंतर निश्वनसाठी म्हणजे बागाच्या प्रत्येक अवस्थेनुसार आम्ही कॅसल सिल्कचे 10-50-6, 11-34, 9-11-37 हे जे कॅसल सिल्कचे जे सगळे प्रॉडक्ट आहेत ते आम्ही यूज केले आहेत। ज्या रिक्वायर्ड परिस्थितीनुसार आम्ही ते सगळे यूज केलेलं आहे। मग हे पिकाच्या अवस्थेनुसार जे आपण ग्रेड वापरले होता, तर वापरायच्या अगोदर आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? नाही, वापरल्याच्या नंतर निस्वन सगळ्यात जबरदस्त निस्वन त्या महापीडच्या कॅसल सिरीज ज्या वापरल्या त्याच्यानंतर त्याची निस्वन झाली। आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे, निस्वन ही मॅक्सिमम 7200 रोपांच्या पैकी 85% निस्वन एकाच वेळेस झाली। त्याच्यामुळे आमचा माल जो तयार झाला नवतीचा, तो एक साथ तयार झाला। आणि व्यापारी जो प्रश्न आहे तो नंतरचा, तो माल काढणं आम्हाला सोपं पडलं, त्याच्यामुळे आमचा जो किलबाग ठेवण्याचा जो पुढचा विषय आहे ते आम्हाला सोपं गेलं। तर हे कॅसल सिरीज खरोखर चांगली आहे महापीडची। दुसरी गोष्ट, अवस्थेनुसार आम्ही जे महापीडचे प्रॉडक्ट वापरले, फेरोझिंक आणि ते जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, त्याच्यामुळे केळीचा वाढा, केळीची लांबी, फण्यांवर केळीची संख्या आणि घडावर टोटल फण्यांची संख्या याच्यामध्ये लक्षणीय वाढ आहे। बाकीच्या इतर प्लॉटपेक्षा आमच्या प्लॉटचा जो माल आहे, जो व्यापाराला आम्ही दिला, तो माल आमचा एकसारखा निघाला आणि जवळजवळ 5.5 गाड्या आमच्या एक्सपोर्टला गेल्या। पूर्ण बॉक्स पॅकिंग झाली, 5.5 गाड्या आमच्या एक्सपोर्टला गेल्या। पूर्ण टोटल माल आमचा 6.5 गाडी निघाला एवढ्या याच्यामध्ये। तर आता हे फील्डबागाचं जे नियोजन आहे आपण त्याच पद्धतीने दादा केलेलं आहे, बरोबर। तर तुम्ही या फील्डबागाचं नियोजन किंवा निस्वन बघून समाधानी आहात? बिलकुल। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आमचा फील्डबाग, बघू शकता तुम्ही आमचा फील्डबाग 7200 आज अशी परिस्थिती की जवळजवळ 90% फील्डबाग आमचं निस्वन झालेली आहे। अदरवाईज कुणाचे फील्डबाग एवढ्या पर्सेंट निस्वत नाही, कारण 7200 जर असला तर तुम्ही जास्तीत जास्त 6000 फील्डबाग पकडून चालता आजपर्यंत आपल्याकडे आहे। पण आमच्या प्लॉटमध्ये आज 90% फील्डबागाची निस्वन झाली। तर त्याच्याही मी स्टेजनुसार आणि रिक्वायर्ड स्टेजनुसार मी महापीडचं कॅसलच्या सिरीज वापरलेलं आहे। बुंदा याचा वाढवण्यासाठी मी न्यूट्रीफॉस वापरलेला आहे, फेरोझिंक वापरलेला आहे। त्याच्यानंतर त्याची जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे महापीडचे खरोखर चांगले आहेत ते। म्हणजे दादा, तुमच्या अनुभवानुसार नवती अथवा फील्डबाग जर प्रॉपर जर आपण ट्रीटमेंट केली किंवा प्रॉपर जर न्यूट्रिशन जर केलं तर त्याच्यामध्ये जास्त फरक आता दिसून येणार नाही, असं तुमचं म्हणणं? बरोबर। प्रॉपर न्यूट्रिशन खूप महत्त्वाचं आहे, कारण झाडाच्या प्रत्येक अवस्थेनुसार त्याची गर्भधारणा झाल्यानंतर की त्याचे निस्वन झाल्यानंतर फण्यांची संख्या आणि फण्यांवर केळ्यांची संख्या, तर हे सगळं नियोजन पहिल्यापासून करत घ्यायला लागतं। म्हणून मी सगळ्यांना म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की महापीडचे प्रॉडक्ट मला खरोखर इफेक्टिव्ह वाटले। आणि कॉस्ट वाईज जर आपण विचार केला मार्केटमध्ये, कारण मी बरेच बाकीचेही प्रॉडक्ट बघितले, तर कॉस्ट वाईज म्हणजे कॉस्ट प्लस रिझल्ट या दोन्ही गोष्टी एकदम बेस्ट लेवलला आहे। महापीडचे प्रॉडक्ट मी बोलणार नाही की एकदम स्वस्त आहे, पण त्या रेंजमध्ये महापीडचे प्रॉडक्ट हे परवडेबल आहे। इतर जे शेतकरी बांधव जातात किंवा ते केळीची बागायती किंवा बागायती करतात, त्यांना तुम्ही काय संदेश देऊ? नाही, संदेश असा की, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की महापीडचे जे फील्ड ऑफिसर्स आहेत त्यांचा सल्ला तुम्ही वेळोवेळी घ्या, कारण ते लोक एक्सपर्ट आहेत ह्या गोष्टीमध्ये। आणि कारण सगळ्या स्टेज आपल्याला कळत नाही, शेतकरी जरी सज्ञान असला आणि तो एज्युकेटेड असला तरी सगळ्या स्टेज त्याला कळत नाहीत। तर त्यांचे जे स्पेशलाइज लोक आहेत, ते एक्सपर्ट आहेत, त्यांचा सल्ला तुम्ही वेळोवेळी घ्या, त्याच्यामुळे खूप फरक पडतो। हा माझा स्वतःचा अनुभव आहे।
आणि महाफीडचे प्रॉडक्ट मी प्रमोशन नाही करणार, प्रमोशन करतोय असं नाही, पण महाफीड खरोखर बेस्ट आहे. मी स्वतः रिझल्ट ऑब्टेन केले आहे. आमचा जो जंगल आहे सावखेड्याचा, यावल तालुक्यातला सावखेडा, तर आमचा जंगल हा मध्यम आहे, हा भारी जंगल नाही आहे. आणि वर जर गेलं तर तो एकनिष्ठा थोडा हलका आहे, पण तरी ह्या परिस्थितीत ह्या जमिनीमध्ये आम्ही रिझल्ट ऑब्टेन केले आहेत. आणि म्हणजे आम्ही हॅप्पी आहे, आम्ही खूप आनंदी हे झालं आहे. की महाफीडचे प्रॉडक्ट हो. तुम्ही समाधानी आहात. तर महाफीड वापरल्यामुळेच मला असं वाटतं की मी हे रिझल्ट ऑब्टेन करू शकलोय. आणि महत्त्वाचं त्यांचे जे फील्ड ऑफिसर्स आहेत त्यांचा सल्ला वेळोवेळी घेत राहणं, त्यांच्या मार्गदर्शन वेळोवेळी घेत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि प्रत्येक स्टेट, प्रत्येक झाडाची अवस्था ही वेगवेगळी असते, त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, तर त्यावेळेस त्यांचा सल्ला खूप मोलाचा असतो. आगरकर साहेब असतील, अजय थोरात असतील, यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन आणि प्रत्येक वेळोवेळी येऊन यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याच्यानुसार आम्ही सगळं ते इम्प्लिमेंट केलं आणि त्याचे रिझल्ट्स आम्हाला दिसले. आमची नवती सगळ्यांच्यापेक्षा जास्त भावानं गेली आहे. आमच्या 5.5 पहिल्या गाड्या गेल्या सगळ्यांपेक्षा जास्त भाव आमचा गेला आहे. आणि आज आमचा फीलबाग जो आहे तो आज फीलबागाची कंडिशन अशी 4,200 पैकी 92% हा फीलबाग मिसवण झालेली आहे. तर जर फीलबागात तुम्ही फिरले आणि वर पाहिलं तर कोणी तुम्हाला वाटेल ही नवतीच आहे, खाली पाहिल्यावर समजतं की हा फीलबाग आहे. तर हे त्यांचं सल्ला, त्यांचं नियोजन, त्यांचं मार्गदर्शन आणि महाफीडचे सगळे प्रॉडक्ट हा महत्त्वाचा विषय आहे. तर त्याच्यानुसार ते इम्प्लिमेंटेशन करत राहावं असं मला वाटतं, म्हणून आम्ही हे रिझल्ट ऑब्टेन केले आहे. धन्यवाद दादा. धन्यवाद, थँक्यू.